नमस्कार, स्वागत आहे आपल्या माहिती सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय मोठी बातमी, खुशखबर आलेली आहे. तुम्ही सर्व बघू शकता. लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आजची 23 फेब्रुवारीची सर्वात मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंत 7 हप्ते एकूण वाटप झालेले आहे आणि 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता, ज्या हप्त्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत आहात, त्या संदर्भात आज आम्ही एक मोठी खुशखबर आणलेली आहे. तर ती खुशखबर काय असणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार असाल. अतिशय महत्त्वाची बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. तर चला आता बघूया काय आहे आजची सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी. तर जसं की तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर बघू शकता. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे एकूण 7 हप्ते हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे. तसेच अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की फेब्रुवारीचा म्हणजेच 8वा हप्ता कधी येणार. तर तो 8वा हप्ता यायलाही बऱ्याच ठिकाणी सुरुवात झालेली आहे. लवकरच पुढच्या 3 ते 4 दिवसात तुमच्याही बँक खात्यात लाडक्या बहिणीचा हा हप्ता जमा होणार आहे. तसेच सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आणलेली आहे. ती खुशखबर म्हणजे येणाऱ्या होळीच्या सणाला आता लाडक्या बहिणींना मोफत साडी तसेच 2100 रुपयेही मिळणार आहेत. तर ही आहे लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर. जसं की तुम्ही बघू शकता, एका बाजूला निकषांची कडक पडताळणी केली जात असताना अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत. त्यासाठी त्यांचे अर्जही नामंजूर होत आहेत. त्या सर्व बहिणींना आत्ता यानंतर यापुढे कोणतेही हप्ते मिळणार नाहीत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींना सरकारने मोठं गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तर ते मोठं गिफ्ट असणार आहे ते म्हणजे एक साडी आणि 2100 रुपये. सांगितलं की या लाडक्या बहीण योजनेमध्ये जवळपास 9 लाखांपेक्षाही अधिक लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचे अर्ज नामंजूर झालेले आहेत. त्यासाठी निकषांची कडक पडताळणी हे सरकार करत आहे. त्याच अनुषंगाने दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींसाठी सरकारने हे मोठं गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाडक्या बहिणींना रेशन दुकानावर अन्नधान्यासोबत आता साडीही मोफत दिली जाणार आहे. तर ही साडी तुम्हाला कधी मिळेल ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सणासुदीच्या दिवशी या साड्यांचं वाटप केलं जाणार आहे, म्हणजेच होळीच्या दिवशी या साड्यांचं वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील सुमारे 48,874 शिधापत्रिकाधारकांना अर्थात महिलांना याचा लाभ होणार आहे. तर कोणत्या तालुक्यातील किती महिलांना याचा लाभ होणार आहे ते आपण आता बघूया. तर जसं की तुम्ही बघू शकता, आंबेगाव तालुक्यातील 5137 महिलांना या योजनेचा या साडीचा लाभ मिळणार आहे. तसेच बारामती तालुक्यातील 7975 महिलांना या साडीचा लाभ मिळणार आहे. तसेच भोर तालुक्यातील 1909 महिलांना याचा लाभ मिळणार आहे. तर दौंड तालुक्यातील 7222 महिलांना याचा लाभ मिळणार आहे. तर हवेली तालुक्यातील 251 महिलांना, तर इंदापूर तालुक्यातील 4453 महिलांना याचा लाभ मिळेल. तर जुन्नर तालुक्यातील 6838 महिलांना, तर खेड तालुक्यातील 3218 महिलांना याचा लाभ मिळणार आहे. तर ही साडी जी तुम्हाला होळीच्या, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.